हिंदुस्तानी न्यायव्यवस्थेचे गटार, बदबू बू आती है. हिंदुस्तानी न्यायव्यवस्था कोणाच्या मांडीखाली दबून जर काम करत असेल तर हिंदुस्थानचे काही खरे नाही असे म्हटले तरी चालेल. लोकांनी तुम्हाला तरी रामशास्त्री का व कसे म्हणावे. लोकसभा मुंबई उत्तर पश्चिमचा निकाल 2 वेळा मशाल जिंकल्याचा आला, मग तिसऱ्यांदा मतमोजणी कशासाठी. प्रकरण 2 वर्षे झाली कोर्टात आहे. आज लिहून ठेवा, 3 वर्षे निकाल लागत नाही. पुढची निकाल लागेल तेव्हा बोगस खासदार सर्व भत्ते मलिदा फस्त करून मोकळा होईल. खरोखरच जो खासदार झालेला खासदारकी पाहू शकणार नाही. असे फक्त हिंदुस्थान या लोकशाही राष्ट्रातच घडू शकते. एका प्रकरणी केस दाखल झाली. सर्वच प्रतिवादींना नोटिसा बजावल्या. एका ठिकाणी नोटीस पोहोचेना. केस दाखल करणाऱ्याने 500 रुपयाची नोट सरकवताच अधिकारी म्हणे, आता वारणावतप्रमाणे बोगदा करून पत्ता शोधणार. दिवसा नाही जर सापडला तर रात्री पण शोधणारच. यांच्या बुद्धीची कीव येते. लोक घाम गाळून पैसा कमवतात. हे 500 रुपयात वारणावतप्रमाणे भुयार करायला मोकळे झाले. न्यायव्यवस्थेकडे पाहताना बू येते. गटार झाले आहे न्यायव्यवस्थेचे. शिवसेना प्रकरणाने जगात हसे करून ठेवले आहे. मुंबईची ओळख ठाकरे राहतात अशी केली जाते. येथे तर ठाकरेंच्या मुलाला नकली संतान म्हणतात. लोकशाही, राज्यघटना, संविधान 12च्या भावात गेले आहे. कुणाची गुलामी करता तुम्ही. खरंच मोदी शहांनी शिवसेना कशासाठी फोडली व सरकारातील कायदेशीर सर्व आयुधे वापरून शिवसेनेचे एका फटक्यात 2 गाव केले. हे तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य वाटते ते कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.